आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी कोथरूड पोलीस स्टेशन विषय घेऊन ट्रॅफिक तिकडे मी चाललेलो आहे आणि त्यांच्याशी आज मी बोलणार आहे. माझ्या लेफ्ट साईडला कोथरूड पोलीस स्टेशन आलेलं आहे आणि इथे आपण अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. काल फोन केला होता पण अधिकारी कामावर होते. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 3 कार्यालय इथे आलेले आहोत. कोथरूड वाहतूक विभाग कार्यालय. नमस्ते. नमस्ते सर. हां, मिलिंद जाधव TV 10. तुमच्या साहेबांशी मला बोलायचं आहे. मी सांगितलं होतं पण हां बघतो. सर नमस्ते सर. येऊ का? मिलिंद जाधव TV 10. काल फोन केला होता मी. हॅलो. हां सर नमस्कार. मी मिलिंद जाधव बोलतोय TV 10. हॅलो नमस्कार सर. नमस्कार. हां सर तुमची कधी भेट होऊ शकेल सर? मी आता दादाची मीटिंग आहे आज याला आयुक्त कार्यालयाला. चंद्रकांत दादांची का? चंद्रकांत दादाची. बरं. मी झाल्यानंतर मी कॉल करतो आपल्याला. हो चालेल ना सर. मला फक्त व्हॉट्सअपवर कळवा. आमचा मोबाईल जरा रेकॉर्डिंग मध्ये असतो. बरं. येस. काय झालं? दादाची मीटिंग झाली. हां मी त्या मीटिंगला होतो की मी आलो होतो. हो महानगरपालिका ना, महानगरपालिकेत ना. मी त्यांचं बाईट घेते ना काल. रस्त्याविषयीच होते. हां नाही बाहेरनं सगळं आम्ही महानगरपालिका सगळी कव्हर करतो सर. मी माझ्याकडे बॉडी कॅमेराच आहे सर. तुम्हाला एक कल्पना देतो. त्या संदर्भातच विचारायचं आपल्याला. नाही बरोबर आहे. तुम्हाला जे काय सांगायचं ह्याच्यावर सांगा सर. ही बाईट नाही आहे, मी माहिती घेतोय. हां बोला. बरोबर आहे. ठीक आहे. कसं सांगा मला. वरिष्ठाशिवाय सांगता येत नाही असंही सांगा साहेब. आमची काय हरकत नाही. तुम्हाला फक्त मी ह्याच्याबद्दल माहिती विचारतो. कॅमेऱ्याबद्दल. तुम्हाला कॅमेरा शूटिंग जे करतात नागरिक पोलिसांचं त्यांच्या ऑफिसमध्ये करत असेल किंवा बाहेर रस्त्यावर करत असेल याबद्दल काय माहिती आहे ते सांगा. सिटी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं काय कुठे जाऊन तुम्ही कॅमेरा शूटिंग करू शकता. जे काय अगदी बरोबर आहे ना. इथे जो लागू आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो कॅमेरा चालू आहे. मी काही थोडीशी माहिती विचारणार आहे. तेवढंच मी तुम्हाला सांगितलं. जे काय तुम्हाला विचारायचं मला वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय मला होत शूटिंग करा. तुम्ही काय तुम्हाला असं म्हणायचं आहे जे करायचं असेल ते कुठले करू शकता. मला तुमची जी बाईट द्यायची हे कदाचित सोशल मीडिया वगैरे बाईट नकोय. ऐका जे काय आहे ते तुम्ही सांगणार असेल तर मला वरिष्ठांची परवानगी घेऊ द्या. जे तुम्हाला करायचं शूटिंग जे काय करायचं माझ्या ऑफिसचं करा आणखी बाहेरचं करा कुठलंही करा. आता तुम्ही नेहमीच आमचं शूटिंग वगैरे स्टाफचं वगैरे करता. हो फक्त मला वरिष्ठांची परवानगी घेऊ द्या. तुमचं काय असेल ते नंतर आपण. सर एकच मिनिट तुम्ही घ्या थांबा. सर आपल्याला कसं माहिती आहे का लोकांना जागरूकच उलटं करायचं आहे. जर आम्ही स्वतः काय चुकत असेल ना तर आपल्याला ते सुद्धा चांगलं करायचं आपल्याला. तर हा माझा दुसरा कॅमेरा आहे. हा मी चालू करून माझा प्रश्नाचे तुम्ही शांतपणे उत्तर द्या. मी तुम्हाला काय सांगतो जे काय असेल तुम्हाला वरिष्ठांची परवानगी घेऊ द्या त्यानंतर तुम्ही बोला. मी त्याच्याशिवाय वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोलू शकतो. ठीक आहे ना साहेब. मला वरिष्ठांचे आदेश आहे. बरोबर आहे ना. मी सांगतो तरी सांगून जर तुम्ही ते करीत असाल तर चुकीचं आहे. बरोबर आहे. परवानगी होते तुम्हाला जे विचारायचे ते सगळं विचार. कारण तुमचं कसं झालं तर बऱ्याच वेळा तुम्ही सगळे आमचे कर्मचारी काम करताना वगैरे केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. कर्मचारी कसे काम करतात काय करतात सगळे धावतात चांगली गोष्ट आहे. मला जे आता तुम्ही काय विचारणार वगैरे मला वरिष्ठांची परवानगी. पण मी काय विचारणार आहे तेच मी तेच सांगतो तुम्हाला. जे काय विचारणार आहे ना. बरं तुम्ही कधी घेणार वरिष्ठ परवानगी? तुम्ही फोन करून विचारू शकता. मी आज घेऊ शकतो. हां बरं. तुम्ही कुठल्याही नागरिकाला वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय तुम्ही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही असं म्हणताय तुम्ही? ऑन कॅमेरा मी बोलू शकत नाही. मला वरिष्ठांची परवानगी होते. ऑन कॅमेरा हा विषय नाही आहे. माझं म्हणणं काय आहे माझा प्रश्न सुद्धा तुम्ही ऐकला नाही. ऐका ना बरोबर आहे ना. मला वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय नाही. तुम्ही सोशल मीडिया वगैरे टाकता जर मला वरिष्ठांनी नाही मी टाकण्याबद्दल बोलले. मी सामान्य नागरिक म्हणून आलो. काय हरकत नाही. सामान्य नागरिक म्हणूनच टाका परंतु मला वरिष्ठांची परवानगी होती. माझा विषय कधी घेणार? आज घेणार नाही. बरं. आणि तुम्ही आता काय घेत नाही म्हणजे मला समजा आता प्रश्न पडला. अहो साहेब तसं नाही. तुमचे वरिष्ठ कोणतरी असेल ना किंवा तुम्ही स्वतः वरिष्ठ आहात. मी तुम्हाला बोलवतो. तुमचा नंबर माझ्याकडे माझा नंबर तुमच्याकडे. काल तुम्ही म्हणला सर काल तुम्ही मला मी फोनवर तुमच्याशी बोललो होतो. तुम्ही म्हटलं तुमची मीटिंग झाल्यानंतर तुम्ही मला फोन करणार. मी आता दादाची मीटिंग आहे आज याला आयुक्त कार्यालयाला. चंद्रकांत दादांची का? चंद्रकांत दादाची. बरं. मी झाल्यानंतर मी कॉल करतो आपल्याला. बरं. मी झाल्यानंतर मी कॉल करतो आपल्याला. मी झाल्यानंतर मी कॉल करतो आपल्याला. तुम्ही फोन केला का मला साहेब? माझी पहिली दादांची मीटिंग झाली नाही. पुन्हा माझी ऑफिसची मीटिंग झाली. मी जवळजवळ मला 1:30 दरम्यान आलो. पुन्हा CM साहेबांची मोमेंट कालावधीमध्ये भेटला नाही. म्हणजे आता मी एक फक्त सामान्य प्रश्न विचारतो की दादांची मीटिंग आणि दुसऱ्या मीटिंगच्या मध्ये
तुम्ही एका जागेनं दुसरीकडे गेला असाल, एक कॉल करायला किती वेळ लागला असता तुम्हाला सांगा. तुम्हाला पटलं तर माझी काही हरकत नाही आहे. जे दादांची मीटिंग झाली तिथून मी पुन्हा येरवडेचं ऑफिस, बरोबर आहे ना, 5:30 वाजता अर्धा तास. ऐका तिथून मी आल्यानंतर पुन्हा सीएम साहेबांची मोठं झाली, तिथून चांदणी चौकात तिथून मी जवळजवळ 8:45 ते 9 वाजता मी इथं आलो. तुम्ही स्वतःच्या गाडीवर चालवलं का तुम्ही म्हणजे ड्रायव्हिंग करत होता का तुम्ही मागं बसला होता? माझी मोठी गाडी. मोठी गाडी होती ना, मग मागं बसले असताना तुम्हाला फक्त एक कॉल करू शकला असता असं मला नाही. मला बोलायचं होतं साहेबा, मी कालच्या दिवसाची काल तक्रार करणार होतो. तुमचे अधिकारी जे आहेत ना, माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत सर, ते चुकीच्या पद्धतीनं फक्त म्हणजे दंड लावत आहेत. इथे एवढं ट्रॅफिक आहे, इथे एक माणूस तुमचा दिसत नाही, मागच्या सिग्नलला दिसत नाही. मी सगळं सांगतो, तुम्ही माझ्यावर नाही तर वेळ काढून तुमच्या प्रमुखाची परवानगी घेऊन या. मला जे काय तुमचं प्रश्न जे काय सगळे प्रश्न ते आहेत, पण मला पहिल्यांदा हेच पटत नाही की तुम्ही ज्या खुर्चीवर बसल्या त्या अधिकाराचे प्रश्न विचारणार आहे मी, त्या अधिकाराबद्दल. तर तुम्ही ते वरिष्ठांना विचारून मला तुम्ही सांगताय, मला हे म्हणजे मला म्हणजे पटतही नाही आहे. आम्ही यायचं कुणाकडे? बरोबर आहे, तुम्हाला वरिष्ठ आहे त्यांची मला परवानगी घेतल्याशिवाय नाही बोलू शकत सर. एक काम करतो, तुम्ही घेताय चांगली गोष्ट, जे काय घ्यायचं तुम्हाला वरिष्ठांची परवानगी घेऊ द्यायची बस. असे तुम्हाला सूचना आहेत का? सूचना आहेत म्हणूनच मी तुम्हाला मी डायरेक्टली सीपी आदेश आहे हे सीपींना विचारणार. सीपी ते काय म्हणतात, बेजबाबदार वक्तव्य करू नका असं म्हणतात ते, पण प्रश्नाची उत्तर मला वरिष्ठांची परवानगी घेऊ द्या. तुमचं जे काय असेल कुठले असेल काही विचारा, तुमच्या परवानगीनं काही विचारा, तुमच्या परवानगीनं. तुम्ही जवळजवळ 7-8 वेळा आमच्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्डिंग वगैरे केले काम करा, चांगली गोष्ट हो. ते सारखं का सांगताय तुम्ही? ऐका ना, कशासाठी सांगतो, चांगली गोष्ट आहे, चांगली आहे ना, मग त्याच्याबद्दल नको बोलायला. ट्रिपल सीट म्हणा, जी नंबर प्लेट. आता मी तुमच्याकडे आलो ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. हा, माझा फक्त प्रश्न असा आहे की मी सामान्य नागरिकाचे प्रश्न विचारणार आहे जे तुमच्या अखत्यारीखाली आहेत. त्यासाठी तुम्हाला वरिष्ठांची परवानगी का लागते हे मला मान्य नाही आहे नागरिक म्हणून. मला वरिष्ठांचे आदेश आहेत, त्याप्रमाणे मी सांगतो मला परवानगी घेतली. कुठल्या वरिष्ठाचे आदेश मला सांगा सर, कॅमेरावर सांगा प्लीज. शेवट सर्व एसीबी डीसीबी वरिष्ठ आहे त्या सर्वांचे कमिशनरांचे आदेश आहेत का? तिथून बरं, तुमचे आताचे वरिष्ठ कोण आहेत मला सांगा, मी त्यांना जाऊन भेटतो. मला नाव सांगा सर. एसीबी वगैरे मॅडम कुठे आहेत त्या, कुठे असतात? बरं बरं ठीक आहे, मला त्यांचा नंबर द्या सर, त्यांचा नंबर द्या. काय नाव म्हणतात मॅडमचं? एसीबी वाघेरे मॅडम. वाघेली. बरं, सॉरी माझं प्रोनाउन्सिएशन चुकत असेल, पण नंतर नंबर दिला. नंबर द्या सर मला. सर आपलं पूर्ण नाव काय? सगने. सजगने. तर मित्रांनो, मी आता यांचे वरिष्ठ मॅडमना फोन लावतो आहे आणि स्पीकर ऑन नंदा परांजपे म्हणते सर. ते पर तेच आहे का? बरं, अच्छा. ACP स्वारगेट. एक मिनटं, मी अगोदर सेव्ह, मला नाव वेगळं वाटलं म्हणून मी कॅन्सल केलं सर. ठीक आहे, काय हरकत नाही. तर मित्रांनो, नंदा मॅडम आहेत. नंदा म्हणजे ते स्पेलिंग पूर्ण दिसत नाही मला. ACP स्वारगेट असं त्यांचं डेझिग्नेशन आहे आणि साहेबांनी आपल्याला नंबर दिलेला आहे. आपण त्यांच्याशी स्पीकरवर बोलणार आहोत. Your call has been forwarded to voicemail. The person you're trying to reach is not available. At the tone, please record your message. When you have finished recording, you may hang up. मॅडम नमस्ते, मी मिलिंद जाधव TV10. मी तुमच्या कोथरूडच्या पोलीस स्टेशनमधनं बोलतोय. ट्रॅफिकचे जे सर आहेत सजगने, तर त्यांना मी असा प्रश्न विचारला होता की आमचे काही नागरिकांचे प्रश्न, त्यांना अगदी साधे नागरिकांचे प्रश्न होते. त्यांचं म्हणणं असं आहे की वरिष्ठांना विचारल्याशिवाय ते कुठल्याही प्रश्नाचं उत्तर कॅमेऱ्यावर देऊ शकत नाहीत. तर हे कितपत योग्य आहे हे तुम्ही आम्हाला कळवावं. या नंबरवर मला तुम्ही परत कॉल करू शकता. मॅडम, हा कॉल रेकॉर्डेड आहे, त्यामुळे आम्ही हे पोस्टमध्ये सुद्धा वापरणार आहोत. धन्यवाद. सर दुसरे वरिष्ठ, तुम्ही फोन लावता का त्यांना? मी परवानगी घेणार, तुम्ही सांगता म्हणून मी ते करत बसणार. लक्षात? अच्छा, बरोबर आहे. नाही, मी सांगत नाही, मी रिक्वेस्ट करतो. कॅमेरा समोर सांगतो. हां, बरोबर. येऊन दबाव हे करताय ना,
मला सांगा मी काय तुम्हाला सांगतोय, मला वरिष्ठाची परवानगी घेऊ द्या, तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. सर तुमच्या दबाव कोण मी आणणार? सांगतो तुम्हाला, मागच्या जवळजवळ महिन्याभरापासून माझा स्टाफ आहे, सगळ्याचं रेकॉर्डिंग तुम्ही करता, चांगली गोष्ट. मी म्हणलं तर परत ते का सांगताय तुम्ही? ते तुम्ही जे करताय ना, तुम्ही माझ्या दबाव आणताय. तुम्ही माझ्या दबाव आणलाय म्हणून सांगतो तुम्हाला. माझे सर्व जे अंमलदार काम करते रेकॉर्डिंग वगैरे करताय. हो बरोबर आहे. तो मी त्यांना सुद्धा सांगितलं नागरिक तुमच्या अगोदर जी चव्हाण साहेब होते ना, ऐका ना, त्यांना विचारलं. करा बिंदास करा, माझं त्याच्याबद्दल आहे ना. मला तुम्हाला जे काय बाहेर द्यायचं बोलायचं सांगायचं, मला वरिष्ठाची परवानगी घेऊ द्या. आज परवानगी घेतो, तुम्ही एनी टाइम या, तर मी बाहेर येतो, बाहेर देतो, इथं बसा, इथं देतो. चला नाही कुठे मला म्हणजे मी सांगते तुम्हाला, मला वरिष्ठाची परवानगी घेऊ द्या. आज परवानगी घेतली ना, एनी टाइम कधी या, तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. बरं मी तुम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही माझा विषय आपला ऑफिसचा, पण जे काही रेकॉर्डिंग करायचं नाही मला तुमचंच करायचं सर. आज मला तुमचं म्हणणं काही हरकत नाही, फक्त मला वरिष्ठाची परवानगी घेऊ द्या, माझा एवढाच विषय आहे. बर ठीक आहे सर, मी जर बाहेर बाईट करतो. माझी परत एकदा रिक्वेस्ट आहे बरं का सर, की यांच्यापेक्षा वरिष्ठ जर असतील ना तर त्यांची आपल्याला त्यांचा नंबर देता का मला? ते सर्वांची माझ्या वरिष्ठांची परवानगी घेतो, त्यांचा नंबर काय पाहिजे असं ती सर्व माहिती द्या. त्यांच्या वरिष्ठांचा नंबर मिळेल का असं माझं म्हणणं आहे. मिळेल, हां द्या ना सर. देतो तुम्हाला, सांगा ना. देतो थोड्या वेळ देतो, थोड्या वेळ. हां सकाळची वेळ आहे, वरिष्ठ इकडे तिकडे कामात असते, मला अचानक नाही देते. तुम्ही आता लावला फोन करणार, ते कामात आहे. बरोबर आहे, असं नाही ना मला सांगता येत. अहो सर कामात जरी असले मला ज्यावेळेस तुम्हाला नंबर द्यायचा त्यांना अगोदर सांगावं लागेल ना मला. असं काही करत नाही, हे ओपन आहे सर. मग तुम्ही आता न सांगता नंबर दिला, मग तुम्ही चुकला का? कुणाला? आता तुम्ही मला त्यांचा एनी टाइम सांगू शकत नाही कुठल्या कामात असते, मला त्यांना सांगावं लागेल ना. मी असा नंबर दिला, त्यांचा फोन तुम्हाला माझ्यापेक्षा ऐका ऐकतोय ना सर, त्यांना मला सांगावं लागेल की नाही मला सांगा. तुम्हाला नंबर दिला, तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन लावला, हो त्यांना तुम्हाला माहिती आहे कोणाचा नंबर आहे काय आहे? नक्कीच नाहीये. मी त्यांना सांगणार तुम्हाला जे नंबर दिलाय ना, मग त्यांना नागरिक फोन करू शकतात का नाही? करू शकतात. मग तुम्ही मला त्यांना सुचवावं लागेल ना, मी त्यांना नंबर. चालेल ना, तुम्ही त्यांना कळवा. आता मी सुद्धा इथं वेळचं रेकॉर्डेड आहे आणि हे सो रेकॉर्डेड आहे काय की माझा मेसेज रेकॉर्डेड आहे, तुमच्या समोर रेकॉर्ड केलेला आहे. मी तुम्हाला नंबर देतो, तुम्हाला त्यांना सांगू द्या असा नंबर मागितला, मी तुमचा नंबर दिलेला आहे. बरं जे काय ती मला परवानगी तिने दिली मला बोलायची, मग जे काय विचारायचं एनी टाइम विचार. ठीक आहे सर, ठीक आहे सर. मी हे बंद करतोय कॅमेरा. एक मिनिट सर, शेवटचा. सर जर माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला कॅमेऱ्यावर सांगू शकता. मी मिलिंद जाधव, TV 10. मला जे मिळाली माहिती आणि तुम्हाला सुद्धा जी आता विचारली ती की जे तुमचे कमिशनर आहेत, कमिशनर ऑफ पोलीस अमितेश कुमार, त्यांच्या अशा सूचना आहेत की आमच्या अधिकाऱ्याचे कुठेही तुम्ही शूटिंग घेऊ शकता आणि हे तर त्याप्रमाणे मी आलेलो आहे. पण मला तुम्हाला एक अधिकारी म्हणून काही प्रश्नही विचारायचे होते, त्याचाही मला तुम्ही खुलासा केला, तेही मी रिस्पेक्ट करतो. माझ्याकडनं आत्ताही काही चुकलं असेल तर त्याची मला कल्पना द्या. मागेही तुमच्या स्टाफच्या बाबतीत काही चुकलं असेल तर मला सूचना. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट. धन्यवाद सर, धन्यवाद सर. काम करू. रॉंग साईड ट्रिपल सीट, जे चुकीचं बरोबर आहे. नाही आमचं म्हणणं नियम पाळत नाही, त्यांच्यावर चांगली कारवाई चालली, तुम्ही धावता, चांगली गोष्ट आहे. तुम्ही जे म्हणताय ना मला तुमच्याबद्दल जी बोलण्याची परवानगी, बरोबर आहे, परवानगी घेतली ना. बरं माझं ऐकण्याला तर काय येस ऐकण्याला तरी तुम्हाला बंधन नाही, मला कुणाचे बंधन नाही आहे. मी बोलतोय फक्त सर, मी तुमच्याकडे आज का आलोय माहिती आहे का की तुमचे जे अधिकारी ज्यांचं मी शूटिंग घेतलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा आणखीन जास्त शूटिंग घेतलेलं आहे ते चुकीच्या ठिकाणी उभे राहतात. नाही माझं पूर्ण ऐका ना सर, माझं पूर्ण तर ऐका, नंतर असं म्हणायला नको की मी पूर्ण सांगितलं नाही. सर माझं म्हणणं असं आहे की तुमचे अधिकारींचे जे माझ्याकडे शूटिंग आले ना ते चुकीच्या ठिकाणी उभे राहतात, हे मी तुम्हाला दाखवून देतो. एकदा माझ्याबरोबर या, त्यासाठीच मी आलो होतो. मी सांगतो ना की जिथं गुन्हा घडेल तिथं जर उभं राहिलं ना तर गुन्हा. मॅडम चालेल एक मिनिट. मॅडम नमस्कार. मी मिलिंद जाधव बोलतोय, TV 10. मॅडम हा स्पीकर फोनवर आहे आणि रेकॉर्डिंग सुद्धा चालू आहे, हे जी मी कल्पना देतोय. मी आता कोथरूड च्या तुमच्या ट्रॅफिक विभागामध्ये आलेलो आहे. एक मिनिट हां बोलते. हां सर, विषय असा आहे की मी तुमच्याकडे तुमच्या जे हाताखाली आहेत ना समजा, ते तुमची पोस्ट काय सर? API. तर तुमच्या अंडर जे समजा जे असतील ते मला सगळे डेझिग्नेशन माहीत नाही, पण ते चुकीच्या ठिकाणी उभे राहतात हे मी तुम्हाला स्पॉटवर दाखवायची. माझ्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवलेलं आहे, मागचं मी त्यांना सांगितलेलं. TV 10चा भूमिका काय माहिती का साहेबा की आम्ही पोलिसांचे मित्रच आहोत
आम्ही नागरिक आणि पोलिसांच्या मधला आम्ही काम करायचा प्रयत्न करतो आहोत. करोनानंतर नागरिकांच्याकडे पैसा फार कमी आहे, तर त्यांना गुन्हा झाल्यानंतर दंड लावण्यापेक्षा गुन्हा थांबवणं. तर माझा एक फक्त प्रश्न साधा आहे की गुन्हा थांबवणं पोलिसांचं काम चांगलं होईल का त्यांना दंड लावणं, तुम्हाला काय योग्य वाटतं सर? थांबवणं महत्त्वाची गोष्ट. अगदी बरोबर सर, मी ते म्हणतो. कधी लावू शकतो तर त्यांनी फक्त मी त्यांना प्रत्येकानं विचारलेलं आहे की तुम्ही जिथं गुन्हा होतो ना तिथं थांबा ना. हा बोला मॅडमचाच आहे का? ठीक आहे सर, येऊ का मी? तर माझ्यासमोरच बोला ना सर. मला काय आहे ना, माझं वैयक्तिक फोन वगैरे आहे साहेब, हे तुम्ही मॅडमचाच आहे का? प्लीज ऐका ना. हां, हे तुमच्याकडे तुम्हीच बोला मग. कुणाचं जर असेल ना माझं पर्सनल वगैरे. नाही पर्सनल आहे, मी तुम्हाला विचारलं कुणाचं आहे. मला माझं पर्सनल आहे, कुणाचं आहे मग ते मला सांगितलं नाही तुम्ही. मी सांगून पर्सनल सांगितलं मी कशाला घेईन? नाही मला सांगतो ना. नाही सर, तुम्ही बोला ना. मी मॅडमचा मी म्हटलं ना माझ्याकडनं तुमचा नंबर घेतला, तुम्हाला तुम्ही लावा. माझं घ्या, कुणाचं घ्या. मॅडम अहो साहेब, मी ऐकताय का तुम्ही? मी काय म्हणतो, पर्सनलमध्ये मला इंटरेस्ट नाही. मी तुम्हाला मॅडमचं असेल तर तिथून काय उठलो तेवढ्यासाठी? पर्सनल आहे का? मग मला सांगा ना सर, साधी गोष्ट आहे, सांगा ना. हे मी तुम्हाला सांगायचं. हां सांगा ना सर. कॅमेरा पुढे ते घरच्या पण गोष्टी करून तुमच्या समोर. नाही ना, मी नाही बिलकुल म्हणत नाही. तुम्ही मला सांगितलं नाही. एव्हा या. हां नमस्कार मॅडम. हां एक मिनिट आहे मॅडम. कोणत्या विषयाबद्दल बोलायचं होतं काय मला कल्पना नाही दिली. बरं, मी एक काम करते, तुम्ही सदगणीकडे गेला होता का ट्रॅफिक? हो मी त्यांच्या समोरच बसलो होतो. हां तर काय विषय काय होता? त्यांचा विषय असा आहे मॅडम की आम्हाला नागरिक काही प्रश्न विचारतात आणि आम्ही मध्यस्थाचं काम करतो. मी मिलिंद जाधव TV 10 म्हटलं ना, माझं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे. तर त्या संदर्भात मी काही प्रश्न विचारले त्यांना गेलो असताना त्यांचं म्हणणं असं आहे की वरिष्ठांना विचारल्याशिवाय आम्ही काहीही उत्तर देऊ शकत नाही. नाही तुमचे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे मला पण कळवा. हां माझे प्रश्न, हां माझे बोलू ना. अगदी अगदी मॅडम माझा प्रश्न असा आहे की आता नको, आता नको, मला वेळ द्या थोडासा. हां चालेल चालेल प्रश्न कळवा तुम्ही, आपण बघ प्रत्यक्ष भेटू. चालेल 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 मॅडम, खूप आवडलं मला हे. धन्यवाद मॅडम. हां मी नक्की तुम्हाला फोन करून भेटेन. हां माझाही नंबर तुमच्याकडे आहे, तुमचा नंबर माझ्याकडे आहे, सरांकडनंच घेतला मी. हां तर तुम्हाला मी फोन करून येईन किंवा तुम्ही मला. तुम्ही कधीही या. येस. काय कोथरूडच्या काय ट्रॅफिकची समस्या आहे त्याबद्दल तुम्ही मला सांगा, आपण सोल्युशन काढू आणि करू. धन्यवाद धन्यवाद मॅडम, धन्यवाद. बरं वाटलं तुमच्याशी बोलून मॅडम, थँक्यू. ओके तुम्ही माझ्या ऑफिसला कधी या? येस येस येस, शक्यतो आजच येईन मी मॅडम. हो हो या. ओके मॅडम, थँक्यू. सर बोला सर, तुम्ही 2 शब्द बोला की जे चुकीच्या जागी उभे राहतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुझी मगाशी म्हटलं ना, कारवाई करण्यापेक्षा त्याच्या अगोदर तिथपर्यंत ती लोक पोहोचूच नाहीत. गुन्हा घडण्यावर गुन्हा रोखणं सगळ्यात महत्त्वाचा विषय तोच आहे आणि पोलीस खात्याचा विषय तोच. सर कॅमेऱ्यावर तुम्हाला सल्यूट, तुम्हाला सल्यूट. गुन्हा घडल्यानंतर जर कारवाई सगळीच करते ती कंडिशनच येऊ नये. हे माझ्याकडे घेतलं सर. सर कॅमेऱ्यावर तुम्हाला या वाक्यावर सल्यूट करतो सर. आम्हाला तुमच्यासारखे अधिकारी हवे आहेत. आज मी कमिशनर ऑफिसला जाणार आहे, नावासहित तुमचे हे वाक्य मी पोहोचवणार. आता परत तुमच्याकडे काय? हां सर बोला. निश्चित आता आपण सांगितल्याप्रमाणे गुन्हा घडण्याच्या अगोदर गुन्हा घडू नये म्हणून जे काही उपाययोजना करावं लागते तेव्हा वाहतुकीचे नियम तोडून आहेत लोक. आता तुम्ही दुसरा एक विषय सांगितलं की जे सिग्नलवर लोक थांबली, सिग्नलवर जर लोक थांबली तर तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे ते नियम किंवा रोल तोडण्याच्या विचारातच जाणार नाही. एकदम ड्रेस बघितला सर घाबरतात सर. आजही आम्ही जो घाबरतो साहेबा तुमच्या ड्रेसला. तो तुमचा रिस्पेक्ट आहे. एक पोलीस अंमलदार जर उभा असेल तर आजूबाजूला सर्वांच्या नजरेत गेले असते. क्या बात आहे, क्या बात आहे. आता तुम्हाला पुढची गोष्ट सांगू का सर, फार महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. आपला कोथरूड विभाग हा फार संवेदनशील आहे. याचं कारण असं आहे, 2 खासदार आणि 1 मंत्री आमदार, पालकमंत्री अजितदादासुद्धा आपलेच आहेत, पण कोथरूडमधले हे 3 जण आहेत. कोथरूड किती संवेदनशील आहे. आणखीन एक विषय सांगतो, काल चंद्रकांतदादा पाटलांची मी प्रेस कॉन्फरन्स स्वतः घेतलेली आहे. मी स्वतः त्यांना प्रश्न विचारलेला आहे, बॉडी कॅमेऱ्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तो सर तुम्हाला मी दाखवीन, तुम्हाला पाठवीन सर. मी टचमध्ये राहीन तुमच्या. त्यांचं म्हणणं असं आहे की कालची मीटिंग जी होती ती रस्त्यासंदर्भातच होती. त्यासाठीच मी आज पहिल्या वेळी तुमच्याकडे आलेलो आहे. सर तुमचं सहकार्य राहू द्या. बाकी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल मला तर तुमचाही अधिकार आहे. माझ्या वरिष्ठांच्याकडून मला नाही तुम्हाला मला विचार म्हणजे जे काही विचारायचं हां येस नाही मला आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे नाही. रोडवर जरी विचारलं तरी कामाच्या ठिकाणी काढायचं. धन्यवाद 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 सर. बरं वाटलं सर तुम्हाला भेटून. मी मिलिंद जाधव, TV 10, कोथरूड पोलीस स्टेशन, ट्रॅफिक डिपार्टमेंट.
तर मित्रांनो, अशा तऱ्हेने परत एकदा मी चौकीतनं जाऊन, तुम्ही सगळं ऐकलंच असेल की अधिकारी इतक्या आश्चर्यकारकरित्या ते म्हणतात आम्हाला वरिष्ठांकडनं अशी सूचना आहे की त्यांना विचारल्याशिवाय कॅमेऱ्यावर काहीही बोलायचं नाही. याला लोकशाही कसं म्हणेन जर हे खरं असेल तर? हे जर खरं असेल तर याला लोकशाही कशी म्हणायची? कारण का तो अधिकारी जे आहे त्याच्या अधिकाऱ्याखाली काहीतरी क्षेत्र असेल, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला प्रश्न विचारल्यावर तो जर वरिष्ठांना प्रत्येक वेळी फोन करून विचारणारा असेल तर आपली कामं होतील का? असा माझा आजचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, मी गाडीजवळ आलेलो आहे आणि हे ट्रॅफिकचं शूटिंग घेऊन मी कंटाळलेलो आहे. त्याचा काही त्यात आत्ता तरी बदल होईल असं मला तरी वाटत नाही. तर आपण जिथे बदल होईल अशा ठिकाणी आपण चाललेलो आहोत. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.